आपण समाजातल्या अनेक घटकांनी अशासाठी गतिजन्य व्हायला हवं की त्यांना स्थितिजन्य आयुष्य मिळेल. तिच्या मुलांना घर नाही, फार मोठी आमची चिंताच आहे. एक समाज म्हणून आपण काय करू शकतो? प्रेम करू शकतो. आपण सगळ्यांवर प्रेम करू शकतो. ठाई अक्षर प्रेम की असं कबीराने म्हणून की या सगळ्या ब्रह्मांडाचा जो सगळा पसार आहे ना तो या अडीच अक्षरात सामावलेला. पण गांधीजींची काही वाक्य ही तुमच्या हृदयावर कोरली जाणारी आहे. पण माझं हेही तरुण पिढीला सांगणं आहे की ज्याचा अभ्यास नाही ना त्यावर कमेंट्स करू नये, त्याचा फार विघातक परिणाम होतो. मी अर्थपूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतो. मी असं म्हणते की जितकं ह्या जी सर्वसामान्य मुलं मला दिसतात त्यांना मला जितकं सांगता येईल तेवढं मी सांगेन. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर आणि सकाळचा पॉडकास्ट मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर रेणुताई गावस्कर आहेत, ज्या स्वतः एक सामाजिक कार्यकर्त्या तर आहेतच, पण त्या एक उत्तम लेखिका सुद्धा आहेत. तर बोलूयात रेणुताईंशी. रेणुताई नमस्कार, वेलकम. तुम्ही पुण्यात होतात अनेक वर्ष आणि आता पुण्यातून तुम्ही कोकणात गेलेला आहात असं आम्हाला कळलेलं आहे. का बरं हे ट्रान्झिशन का? खरं म्हणजे गती हीच जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे नाही. मला नेहमी वाटतं की माणसाने ना गतिजन्य असलं पाहिजे. तो स्थिर व्हायला लागला की त्या स्थिरतेच्याच काही सीमा येतात त्याच्यावर. पण खरं कारण सांगू का रीमा तुला, माझ्या मुलांना घर नाही ही फार मोठी आमची चिंताच आहे. म्हणणं माझं मुलाच ना खरोखरच मी अशासाठी नेलं. तिथे खूप मोठी जागा आहे. आता तू येशील तेव्हा कळेल. जवळजवळ 5 एकर आता आमच्याकडे जागा आहे. ती अनेक समाज हितैषी लोकांनी दिली आहे. आमच्याकडे काही तेवढं पैसे ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगते. रेणुताई जेव्हा माझी मुलं म्हणतात तेव्हा त्या बोलत असतात अशा अनेक मुलांबद्दल ज्यांच्या आया वेगळ्या व्यवसायात असल्यामुळे ते त्यांच्या बरोबर राहू शकत नाहीत आणि त्यांना एक घर असावं, एक स्थैर्य असावं म्हणून रेणुताई त्यांच्यासाठी घर चालवतात. सो ते त्यांची मुलं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा ते त्या मुलांना. त्याशिवाय सुद्धा रस्त्यावर काम करणारं मूल आहे, विशेषतः याचना करणारं मूल, हे माझ्या हृदयाला नेहमीच मूल बघ. आपल्या गाडीची खिडकी खाली होते आणि एक कोवळा असा चेहरा आपल्या गाडीतून आत डोकावतो. आपल्याकडे बिस्किटाचा पुडा असतो आणि आपण तो त्याला देतो. ते मूल अतिशय दृढ निश्चयाने ते नको म्हणतं. बिस्किट नको आहे मला पैसे द्या असं म्हणतं. तर एक असा मला विचार येतो की आता बिस्किट बघितला आणि लहान मुलांना हात पुढे केला नाही, तसं होणार नाही. पण ती भूक सुद्धा दाबून जे पैसे मिळतील ते मागे कोणीतरी घेणारा असतो ना, हे जे शोषण आहे ना. आणि आणखीन एक रीमा मला असं वाटतं की व्यसनासक्त व्यक्तींची मुलं भयंकर हिंसाचाराला सामोरी जातात. ती कधीही नॉर्मल मुलं असत नाही. भीती हृदयाचा संपूर्ण ताबा घेऊन असते. त्यामुळे ध्रुव बाळासारखं जिथून त्यांना कुणीही उठवणार नाही. चलो आता आज पंतप्रधान येणार आहेत, कुणी येणार आहेत समजा, मग मूल दुसरीकडे जातं ताबडतोब. त्याला माहीतच नसते शाळा, स्थैर्य त्याला माहीत नसतं. म्हणून मी गतिजन्य म्हटलं की आपण समाजातल्या अनेक घटकांनी अशासाठी गतिजन्य व्हायला हवं की त्यांना स्थितिजन्य आयुष्य मिळेल. ते स्थिरावतील, त्यांना कुणी दहशत दाखवणार नाही. सो रेणुताई, तुम्ही आता म्हणालात की मुलांना ही स्थितिजन्य परिस्थिती आवश्यक असते त्यांच्या वाढीसाठी, निकोप वाढीसाठी असं म्हणा. तर त्यांना ही परिस्थिती आवश्यक आहे आणि ती आपण दिली पाहिजे, हे तुम्हाला कधी वाटलं? म्हणजे वैयक्तिक दुःखाची धार त्याला आहेच. कारण माझे आई वडील 25च्या आत एका मागोमाग एक 4 महिन्यात गेले आणि माझ्या आईला पार्किन्सन होता. त्यामुळे ज्याला निरोगी असं बालपण म्हणावं तसं मला लाभलं नाही. माझ्या भावालाही ते लाभलं नाही. एक झाकोळलेलं बालपण आमच्या वाट्याला आलं. त्याचं एक हे माझ्या मनावर होता. ते गेल्यानंतर तर मला पहिली भावना असं वाटलं की माझे आई वडील गेले म्हणजे मी अनाथ झाले असं मला वाटलं. जो शब्द मी हे अगदी जाणीवपूर्वक बोलते, अनाथ हा शब्द मी आयुष्यात नंतर कधीही म्हटलेला नाही किंवा त्याला मी ठासून विरोध केलेला आहे. तो ह्याच भूमिकेतून केलाय की ते ना फार बिचारेपणाची
भूमिका भावना देतं आपल्याला. हो. आपण अनाथ आहोत ते. म्हणजे मला नको ते इतरांना पण नको. हा एक वैयक्तिक भाग झाला. आणि पुढे मात्र मला असं जाणवायला लागलं की छोट्या गोष्टी असतात बघ रीमा, म्हणजे आपल्याला स्मृती नसतात या बालकांना. म्हणजे ते पाठीवळून बघतील आणि म्हणतील की मला माझ्या वडिलांनी गणित शिकवलं. तर हे नाही. हा सगळा म्हणूनच मी म्हणते हा सगळा प्रवास मी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून विचारांनी केला. आणि ज्याच्यामध्ये मला खूप असं वाचन मला फार माझा उपयोग आहे. म्हणजे गांधीजी काय म्हणायचे, सारखं वाचू नका, व्हॉराशियस रीडर आहे असं म्हणू नका. सारखं थांबता येणं ही वाचनाची अत्यावश्यक बाब आहे. अगदी. कारण ते तुम्हाला विचार प्रवृत्त करते. Right. तर हे मी खूप असं निकष लावले. आणि तुलना, एरवी आपण तुलना करू नये, परंतु इथं मात्र नेहमी तुलना केली पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये ज्याला सर्वसामान्य बालपण लाभलं आणि समोरचं मूल ज्याला बालपणच लाभलं नाही, जे एकदम म्हाताराच होऊन गेला किंवा ती म्हातारीच होऊन गेली, यांच्यामधल्या तुलनेने तुम्हाला खूप विचार येतात. म्हणून स्थैर्याची गरज, की जे मला काहीतरी किमान एक स्थैर्य लाभलं आणि माझ्या ह्या मुलाला कधीच लाभलं नाही, तर मी ते त्याला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. करेक्ट. आणि त्याच्या यशापयशाची पण अन्न बाळगतात करेन. त्याला छान वाटेल, अगदी छान वाटेल. इतकं जरी आपण देऊ शकलो ना तरी सुद्धा पुष्कळ आहे. हो. सो एक समाज म्हणून आपण काय करू शकतो? प्रेम करू शकतो. ओके. आपण सगळ्यांवर प्रेम करू शकतो. ढाई अक्षर प्रेम के असं कबीराने म्हणून टाकले की या सगळ्या ब्रह्मांडाचा जो सगळा पसारा आहे ना तो ह्या 2.5 अक्षरात सामावलेला आहे. आपण कसलाही भेदभाव न बाळगता प्रेम करू शकतो. प्रेम केलं की त्याच्या प्रगतीच्या सगळ्या दिशा आपल्याला दिसायला लागतात. अगदी हळूहळू. होय की नाही? अगदी. आणि ते सुद्धा अपेक्षा रहित असतं. कारण आपण, म्हणून मी तुम्हाला मेमरीचा असा उल्लेख का केला, तर मी एकच उदाहरण देते. एक लहान मूल असतं, ते पडतं आणि मग त्याला काहीच लागलेलं नसतं. तेवढ्यात ते वर बघतं, ते गॅलरीत त्याची आई उभी असते. मग त्याला एकदम जोरात रडू येतं. माझं मुलं असं रडूच शकणार नाही, कारण त्याला असं चित्र त्याच्या बालपणात मिळालेलं नाही. एवढं जरी समजा लक्षात आपण ठेवलं तर त्या स्थैर्याची गरज समजेल, त्या प्रेमाची, वात्सल्याची गरज समजेल. आणि रीमा, मला हे ठामपणे वाटतं की एखाद्याचं आयुष्य संपूर्ण आम्ही घडवलं असं म्हणण्याला वैयर्थ्य मला नेहमी कळलंय. आपण कोण असतो घडवणारे असे? खरं. आपण आपल्या मुलांचं तरी घडवलंय, अँड फॉर दॅट मॅटर स्वतःच तरी घडवलंय किंवा घडवू शकलो, हे काही खरं नाही. मी मात्र बालपणाला, हे जसं मी म्हंटल की प्रेम आवश्यक आहे, वात्सल्य आहे, आनंद आहे, आणि काही अगदीच बेसिक नीड्सची परिपूर्ती करणं आहे, ज्याला आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा. तो शाळेत जायला पाहिजे, ती शाळेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ती खेळली पाहिजे, तो खेळला पाहिजे. बालक केंद्रित कार्यक्रम काय असू शकतो? तर खेळ. बरोबर. जो असीम असा आनंद आहे. मी माझं ध्येय मी एवढंच ठेवलंय रीमा, अगदी एवढंच, की माझ्या देशातली मुलं अशा प्रकारे वाढतील जितकी त्यांना करता येईल तितकी. म्हणून आता आम्ही काय केलंय, आम्ही कुडाळला जरी गेलो आणि तिथे 50 मुलांची मी सोय केली, अधिक मुलांची करण्यासाठी पुण्यात परत सगळं काम सुरू केलंय. ज्याला ज्याला गरज असेल तो ते मूल त्या मोकळ्या, तू येशील तेव्हा इतकी झाडं, इतकी लाल माती, इतकी शुद्ध हवा, यात ती मुलं वाढतात. हे सुख इकडच्या मुलांना मिळावं याची ही धडपड. आणि कमीत कमी अपेक्षा केल्यामुळे जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ती. हो, नक्कीच 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 नक्कीच. मला एक लेखिका म्हणून, म्हणजे मी तुमची फॅन आहे त्या बाबतीत, तुम्हालाही माहिती आहे. सो एक लेखिका म्हणून जेव्हा तुम्ही हे सगळं अनुभवत असता आणि त्याच्या जोडीला असलेली जी एक डिसअपॉइंटमेंट असते की अरे आपण समाज म्हणून कुठेतरी फेल झालोय बरं का, तर एक लेखिका म्हणून तुम्ही त्या डिसअपॉइंटमेंट कडे कसं बघता? मला वाईट वाटतं, आपण पुष्कळ कमी पडतो. म्हणजे सर्वसामान्य समाज हा ती अपेक्षा पूर्ती करू शकलेला नाही. इतके संवेदनशील मन सुद्धा आपण करू शकलो नाही. त्यासाठी मी काय केलंय एवढंच तुला, मी अर्थपूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतलाय. मी असं म्हणते की जितकं ह्या सर्वसामान्य मुलं मला दिसतात
त्यांना मला जितकं सांगता येईल तेवढं मी सांगेन, हो. तेवढं मी सांगेन. राईट. ते कधीतरी एखादं मूल असं बघितलं की ते थांबतील. आणि ह्यातलं आता बघ इथे इतकी तरुण मंडळी उपस्थित आहे, तर त्यांना असं जर समजा वाटलं, सगळ्या ह्या तरुण मंडळी ज्याच्यात मी अशोकजींचा पण समावेश करते हं, कारण मी माझा पण करते त्याच्यात. तारुण्य हे वेगळाच असतं, ते केसांवर नसतं. नसतं. तर ह्या तरुण मंडळींना समजा जर असं वाटलं की माझी जी रक्तबंधनाने निर्माण झालेली नाती आहेत, उदाहरणार्थ बहीण असेल, भाऊ असेल, आई वडील, काय जे काय असतं ते, त्याच्या पलीकडे एक तरी नातं माझं असलंच पाहिजे. भाऊबीजेला मला वाटलंच पाहिजे की मी एका बहिणीला शोधून काढेन, बरोबर. एकाला तरी भावाला मी मदत करेन, बरोबर. माझ्या बहिणीला मी जवळ घेईन. असं नातं निर्माण करण्याचा समाज सध्या इतका गोंधळलेला आहे ना रीमा. सध्याच्या सद्यस्थितीत त्या अगदी, घटना अगदी, घडतात, अगदी. जे रुसवे फुगवे आपण पाहतोय अगदी त्यावर खरंय. तर इतका समाज गोंधळलेला आहे. तर मला असं वाटलं ना की एक बंधन, जे खरं म्हणजे एरवी माझं कोणीच नसतं, ते माझ्या असं जर ह्या तरुण पिढीला वाटलं ना, तर केलेल्या प्रयत्नांचं. म्हणून कधीच मी गांधीजींच्या तत्वज्ञानाशी खूप समरस झाले. खूप टीका आहे ना, हो, सध्या खूप हो. टीका आहे, पण गांधीजींची काही वाक्य ही तुमच्या हृदयावर कोरली जाणारी आहेत. म्हणून माझं हेही तरुण पिढीला सांगणं आहे की ज्याचा अभ्यास नाही ना, त्यावर कमेंट्स करू नयेत, त्याचा फार विघातक परिणाम होत असतो. तर गांधींनी म्हटलं होतं की शेवटच्या श्वासापर्यंत माणसाच्या सदसद विवेक बुद्धीवर आपला अतूट विश्वास पाहिजे. त्यांचे शब्द होते साने गुरुजींना सांगितलेले, श्रद्धा होना एक के लिए एक, एकासाठी तरी हो. तर हे जर आपण घेतलं असतं तर ह्या महान द्रष्ट्याच्या बद्दल काहीही बोलायला विचार तरी केला केला असता बोलायच्या आधी. गांधीजींनी विचार दिला, बरोबर. तो विचार जर माझ्या पिढीने पुढे केला नाही आणि त्यांच्या पिढीने पुढे केला नाही आणि माझा त्यांच्यावर विश्वास असला नाही की हे नक्की पुढे जातील बरं का आणि सांगतील, निदान काहीही बोलण्यासाठी थांबतील, केवढं श्रेयस आहे. नक्कीच. हे आपण गाठायचंय. अगदी. आणि माझी खात्री आहे की हे होणार. आता मंगलताई म्हणाले बघ, मला कधी निराश वाटतच नाही. हे काम करणाऱ्या माणसाला निराशा वाटण्याची मुभा नाही. तो कधी निराश नसतोच, त्याचा तो दृढ विश्वास असतो. म्हणून अगदी खारुताईचा वाटा का होईना तो उचलत असतो. हो, बरोबर. अगदी. थँक्यू सो मच.